जवळजवळ 200 वर्ष भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं, जे अत्याचार आणि दडपशाहीनं भरलेलं होतं. या वर्षात ब्रिटिश 1857 मधील स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्यासह जवळजवळ प्रत्येक बंड दडपण्यात यशस्वी झाले. मात्र 18गड परिसरातील आदिवासींचा इंग्रजांशी एक कठीण लढा होता आणि या लढाईच्या मुख्य नायकांमध्ये पृथ्वीराज चौहान यांचे वंशज, संबलपूरचे राजा सुरेंद्र साई आणि सोनाखानचे जमीनदार वीर नारायण सिंह यांचा समावेश होता. 18गडच्या रहिवाशांसाठी वन उत्पादनाला विशेष महत्त्व होतं. इथली जमीन सुद्धा खूप सुपीक होती. 18व्या शतकातील 18गडमध्ये सध्याचे पूर्व छत्तीसगड आणि पश्चिम ओडिशा यांचा समावेश आहे. यहाँ ये इलाका जो है ये बहुत उपजाऊ इलाका था. पहाड़ हैं, जंगल हैं, पानी खूब गिरता है और उपजाऊ बहुत था. उसके बाद में जो नए नए जंगल क्लियर होते थे वो वाली जमीन पे कॉटन भी हो जाता था. यहाँ पर अर्जुन के वृक्ष थे जिसके कारण से टसर का उत्पादन आज भी होता है, पहले भी होता था. तो यहाँ का इलाका कपड़े बुनकरी के लिए, आज भी आपने संबलपुरी साड़ी ये सब सुना होगा आपने, ये सब कपड़ा बुनकरी के लिए ये इलाका बहुत मशहूर रहा था. भारतीयांनी त्यांच्या आत्मसन्मानासाठी लढा चालू ठेवल्यानं 1757 मध्ये प्लासीच्या लढाईने ब्रिटिशांना बंगालचे निर्विवाद स्वामी बनवले आणि 1818 पर्यंत ब्रिटिशांनी भारताचा 18गड वगळता जवळजवळ प्रत्येक प्रदेश काबीज केला. 18गड जो ब्रिटिशांच्या आवाक्याबाहेर राहिला. इंग्रजांनी तो काबीज करण्याचा खूप प्रयत्न केला. संबलपूरच्या गादीवर सुरेंद्र साईंच्या जागी स्वर्गीय राजा महाराज साईंची पत्नी राणी मोहन कुमारी यांना बसवण्यात आलं. 18गडचे राजे आणि जमीनदारांनी या हालचालीला विरोध केला. त्यानंतर सुरेंद्र साई, त्याचा भाऊ उदंत सिंह आणि काका बलराम सिंह यांना अटक करून हजारीबाग तुरुंगात ठेवण्यात आलं. अंग्रेज चाहते थे कि कोई ऐसा हो जो कि उनके कठपुतली की तरह काम करेंगे, ये नहीं कर सकते थे. जितने तुकबुकाहट और जो अकलाहट और परेशानी सारे इलाके में थी, ये फ्लैग पॉइंट का काम किया इसने और विद्रोह यहाँ पर शुरू हो गया. जो जितने भी उसके पहले 1820 के आसपास में जो समझौते लिखा पढ़ी में अंग्रेजों ने किए थे यहाँ के राजा महाराजाओं के साथ में, उसका कहीं कोई अनुपालन नहीं हुआ. किसी ने कोई टैक्स नहीं दिया, किसी ने कुछ बातें नहीं मानी और वो सारे विद्रोही तरीके होके उम्मीद में हो गए कि अब शायद ये इससे स्थिति सुधर जाएगी. सुरेंद्र साई आणि त्याच्या कुटुंबियांना अटक केल्यानंतरही बंड सुरूच होते. सोनाखानचे बिंजवार जमीनदार नारायण सिंह यांनी 1856 साली तीव्र दुष्काळ पडला तेव्हा गोदामाचे कुलूप तोडून गावकऱ्यांमध्ये अन्नधान्य वाटप केलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि रायपूर तुरुंगात ठेवण्यात आलं. परंतु काही दिवसातच नारायण सिंह पळून जाण्यात यशस्वी झाला आणि 30 जुलै 1857 रोजी भारतीय सैनिकांनी हजारीबाग जेलचा दरवाजा तोडला आणि सुरेंद्र साई व त्याच्या साथीदारांना पळून जाण्यास मदत केली. पळून गेल्यानंतर त्यांना शरणगडचा राजा संग्रामसिंह यांच्या वाड्यात आश्रय मिळाला. 1857 में संबलपुर में उस समय में रामगढ़ बटालियन थी और रायपुर में उस समय में अंग्रेजों की थर्ड नेटिव इन्फेंट्री वहाँ पदस्थ थी. तो रायपुर में जो थर्ड नेटिव इन्फेंट्री के सिपाहियों ने इनकी मदद की. जेल में से नीचे से सुरंग बना के ये भाग गए जेल में से और सुरेंद्र साय और उनके भाई और चाचा सब लोग जो हजारीबाग जेल में थे, वहाँ के सैनिकों ने इनकी मदद की और ये हजारीबाग जेल से निकलने में कामयाब हो गए. और ये दोनों आए, तो ये जो आए 18गढ़ में, और ये जितने 18गढ़ के जो राजा और जमींदार हैं ये सब मिलके इनको बचाने में लग गए. सब ने एक दूसरे का साथ दिया, यहाँ के जंगलों ने साथ दिया और यहाँ पर बचे. और उसके बाद में फिर गुरिल्ला युद्ध शुरू हो गया अंग्रेजों के साथ में. सुरेंद्र साईला पकडण्यात अपयशी ठरलेल्या ब्रिटिशांनी मुत्सद्देगिरीचा वापर सुरू केला. सप्टेंबर 1861 मध्ये संबलपूर आणि कटकच्या कारागृहात कैद बंडखोरांची सुटका झाली. 22 नोव्हेंबर 1862 रोजी गव्हर्नर जनरल इंग्लिन यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश सेक्रेटरी ऑफ स्टेटला माहिती दिली की सुरेंद्र साई शरण आलेत.
त्यानंतर 18 गडच्या राजांनी आणि जमीनदारांनी ब्रिटिशांच्या आश्वासनाची पूर्तता होण्याची वाट पाहण्यास सुरुवात केली. मात्र ब्रिटिशांनी प्रशासकीय संरचना बदलली आणि सुरेंद्रशाहींनी पुन्हा एकदा सशस्त्र बंडाची योजना आखली. परंतु ब्रिटिशांना याची माहिती मिळाली आणि सुरेंद्रशाहीला मध्य प्रदेशातील खंडवाजवळ असीरगड किल्ल्यात अटक करण्यात आली, जिथे 17 वर्ष कैदेत राहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. उस असीरगढ़ फोर्ट में उनको ले जाके भर्ती किया, रखा कि वहां से कोई उनको छोड़ा ना सके, यहाँ के लोग वहां पहुंच ना सके, और उनको सबसे सुरक्षित लगा. उनको 20 साल की सजा दी गई और उनको वहां भेज दिया गया. लेकिन वो 20 साल पूरा नहीं कर पाए. उसके पहले वो 17 साल हजारीबाग में रहे थे जेल में. यहाँ पर वो 19 साल रहे और 19 साल में जेल में रहने के बाद में वहीं पर उनकी मृत्यु हो गई. इस तरह से 17 और 19 जोड़ने लगभग 36 साल उन्होंने अपने जीवन के अंग्रेजों के जेल में बिताए थे. सुरेंद्रशाहीप्रमाणे इंग्रजांनी सोनाखानचे जमीनदार नारायणसिंह यांना अटक करण्यासाठी गावकऱ्यांना त्रास देणं सुरू केलं आणि गावही पेटवलं. आपल्या प्रियजनांवरील अत्याचार पाहून वीर नारायणसिंह शरण आले. 5 डिसेंबर 1857 रोजी त्यांना रायपूरमध्ये उपायुक्त इलियट यांच्याकडे सोपवण्यात आलं आणि त्यांना रायपूरमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जो इतिहास के जानकार हैं वो 2 वर्षन से थे. एक का कहना है कि अंग्रेजों ने लिखा इनको फांसी की सजा दी जा रही है, तो इसका मतलब ये होता है कि इनको फांसी पे लटकाया गया होगा. लेकिन जो दूसरा वर्षन है जिसपे कि अधिक मान्यता है, छत्तीसगढ़ में लोग अधिक मानते हैं, वो ये है कि उनको तोप के गोले से बांधकर उड़ा दिया गया अच्छी खासी भीड़ के सामने, जिससे कि एक एग्जेम्पलरी पनिशमेंट उनको मिले. लोग उससे चेतें, डरें, सबक लें. इतिहासाच्या पानावर कुठेतरी हरवलेल्या या वीरांबद्दल सध्याच्या पिढीला फार कमी माहिती आहे. मात्र असे म्हणता येईल की या भागातील राजे आणि जमीनदारांनी ब्रिटिशांना याची जाणीव करून दिली की ते त्यांचे स्वातंत्र्य इतक्या सहजरित्या गमावणार नाहीत.